वटपौर्णिमा आली की सुहासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला फेरे मारताना दिसतात. पण हा सण केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित आहे का, की त्यामागे विज्ञान आणि आरोग्याचाही विचार दडलेला आहे का? चला जाणून घेऊया वटपौर्णिमागील रंजक सत्य. वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून त्यामागे धार्मिक श्रद्धेसोबतच वैज्ञानिक आणि सामाजिक विचारही जोडलेले आहेत. वडाचे झाड मोठे, दाट आणि दीर्घायुष्य असल्याने ते पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. अशा झाडांच्या सानिध्यात वेळ घालवल्याने मनाला शांतता मिळते आणि निसर्गाशी जवळीक वाढते. वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे हा हलका व्यायाम ठरतो, ज्यामुळे शरीराची हालचाल होते आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. पूजा, प्रार्थना आणि ध्यान त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मकता वाढते. तसेच वडाला पूजनीय मानल्यामुळे या वृक्षाचे संवर्धनही होते. वटपौर्णिमेचा मुख्य उद्देश म्हणजे पती-पत्नीमधील परस्पर प्रेम, विश्वास आणि दीर्घ सहजीवन आणि एकमेकांच्या आरोग्यासाठी व्यक्त होणारी सदिच्छा. त्यामुळे हा सण केवळ परंपरा नसून आरोग्य, पर्यावरण आणि कुटुंब मूल्याचा सुंदर संगम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.